उद्या इडल्या करायच्या आहेत, त्यासाठी इथं उडीद डाळ भिजवलेली आहे 1 वाटी. पाण्यानं 2दा धुवून घेतलेली आहे, नंतर भिजवलेली आहे. आणि इकडं इडलीचा रवा भिजवलेला आहे, तयार जो मिळतो तो. आणि हे काय करायचं आहे? आज आमच्या आईनं इडली चटणी केलेली आहे. ही चटणी तसेच आमटी पण केलेली आहे. ही चटणी, ही आमटी आणि ह्यात इडल्या आहेत अजून. पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे आजचा मेनू आहे. तर मी आता इडली खाऊन घेते, त्यानंतर तुम्हाला भेटते. आमच्या आईनं बघा भाजी आणलेली आहे. वांगी, मेथीची भाजी, काकडी, इथं फुलं, गाजर, कांदे आणि वरकी असे आणलेले आहे. आणि चिप्स पण आणलेले आहे. तिकडं पापडी आणि वरकी आणलेली आहे आणि बिस्किट पुडा एक आणलेला आहे. आता हे सगळं व्यवस्थित थाऱ्याला लावून ठेवू आपण. आमची अन्वी पहा कांदे एका टोपलीत भरले आहे, ती व्यवस्थित ठेवते टोपली. आणि आता अन्वी आमची गाजर खाती. गाजर धुवून घेतलेले आहेत. आमची अन्वी आता फुलं बुट्टीत भरत आहे. भर के फुला. आमची अन्वी आता फुलं ठेवत आहे पहा. देवाजवळ फुलं ठेवत आहे आमची अन्वी. गुड गर्ल. आमची अन्वी पहा इथं चपाती आणि कोबीची भाजी खात आहे. आईने पहा मेथीची भाजी निवडलेली आहे. आता ही व्यवस्थित चाळणीमध्ये भरून ठेवते. आज नाश्त्याला पोहे केलेले आहेत, खाऊन घेते. त्याच्यावर फरसाणा टाकलेला आहे. पोहे खाऊन घेते, त्यानंतर तुम्हाला भेटते. आज अन्वीच्या डब्याला चपाती आणि मेथीची भाजी दिलेली आहे. तिला मेथीची भाजी खूप आवडते, म्हणून आज डब्यात मेथीची भाजी आणि चपाती आहे. आपण करणार आहोत आज पनीरची भाजी. त्यासाठी इथं थोडं तेल टाकते कढईत. गरम झालं की त्यात कांदा, असा हा कांदा मोठा चिरून घेतलेला आहे. कांदा थोडा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. यात कांदा जरा बऱ्यापैकी चांगला भाजत आला की त्यात टोमॅटो घालून घ्यायचे आहे. टोमॅटो पण इथं मी मोठे चिरून घेतलेले आहे. असे टोमॅटो पण या कांद्याबद्दल चांगली पसरली. टोमॅटो पण चांगले परतून घेते. टोमॅटो पण चांगला परतून झालेला आहे बऱ्यापैकी. त्यात आपण आता अखंड काजू घालू आणि ते पण भाजून घेऊ 2-3 मिनटं.
हे मिश्रण अजून 1-2 मिनटं परतून घेऊ आणि चांगलं थंड करून घेऊ. त्यानंतर हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये घालून बारीक करून घ्यायचे आहे, म्हणजे याची ग्रेव्ही करून घ्यायची आहे. कांदाने हे टोमॅटो चांगला भाजायला पाहिजे. हे मिश्रण असं व्हायला पाहिजे बघा. त्यानंतर आता इथं गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे. हे थंड झालं की हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून याची ग्रेव्ही करायची आहे. आता कढईत थोडंसं तेल तापवून घेतलेलं आहे. तेल चांगलं तापलेलं आहे. आता गॅस बारीक करून ह्यात आपण मिक्सरमधनं ही जी तयार केलेली ग्रेव्ही आहे ती घालून घेऊ. गॅस बारीकवरच ठेवलेला आहे. आता ही मिक्सरमधनं काढून घेतलेली ग्रेव्ही घातलेली आहे. यात नुसतं तेल घातलेलं आहे. तेल चांगलं तापवून घेतलेलं आहे. त्यानंतर गॅस बारीक करून ही जी टोमॅटो, कांदा आणि काजूची पेस्ट होती याच्यामध्ये टाकलेली आहे कढईत. आणि ही ग्रेव्ही हलवायची आहे. जरा पाणी घातलेलं आहे. आता ही ग्रेव्ही चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे. आता ही ग्रेव्ही थोडीशी पातळ आहे. तेल सुटेपर्यंत यावर झाकण घालून बारीक गॅसवर शिजवून घेऊ. आता मी झाकण उघडून बघितलेलं आहे. याला चांगलं ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे. ग्रेव्ही चांगली भाजलेली आहे. या मसाल्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे मी. ही यात घालू. हे बघा, ही मसाल्याची पेस्ट आहे. आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. यात थोडी कोथिंबीर घालू. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि बारीक गॅस करून परतून घेऊ. आता ग्रेव्ही चांगली दाट झालेली आहे. आता ह्यात चिरून घेतलेले पनीर घालू. आणि पुन्हा एकदा मिक्स करून 2 ते 3 मिनटं शिजवून घेऊ. तुम्हाला तळून पनीर घालायचे असतील तर तुम्ही घालू शकताय. मी कच्चेच टाकलेले आहेत यात पनीर. आणि तुमच्या आवडीनुसार तिखट घालणार असेल तर तिखटसुद्धा घालू शकताय. यात आता चवीनुसार मीठ टाकू, तिखट टाकू, साखर घालून घेऊ. तुम्हाला नाही आवडत असेल तर स्किपसुद्धा करू शकताय. आणि पुन्हा एकदा सर्व मसाला व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेऊ. आणि 2 ते 3 मिनटं झाकण घालून ह्याला शिजवून घेऊ भाजीला चांगलं. आता बऱ्यापैकी भाजी शिजलेली आहे. काय बऱ्यापैकी भाजी घट्ट झालेली आहे. त्यात पुन्हा वरून कोथिंबीर फिरून घेऊ. तर अशा प्रकारे भाजी झालेली पनीरची मस्त छान छान गरमागरम पनीरची भाजी तयार आहे इथे. आजचं जेवण पहा. चपाती, कांदा आणि पनीरची भाजी असं आहे आजचं जेवण. तुम्ही पण या माझ्याबरोबर जेवायला. जर आजचा हा व्लॉग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.